कधीतरी असं झालंय का की कालपर्यंत अगदी रोज बोलणारी व्यक्ती आज अचानक मेसेज सीन करते पण उत्तर देत नाही, सीन करून उत्तर नाही, आणि मग मनात उठतात हजार प्रश्न. घोस्टिंग म्हणजे रिजेक्शन नाही, घोस्टिंग म्हणजे एक प्रकारचं सायलेंट टॉर्चर आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हाच सगळा संभ्रम दूर करणार आहोत. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा घोस्टिंग रूल सांगणार आहे जो तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाचवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. बघा, सुरुवातीला कसं होतं, पहिले 10 मिनिटं वाटतं ठीक आहे, बिझी असेल. मग 1 तास जातो, तरीही उत्तर नाही. एक पूर्ण दिवस उलटून जातो आणि मग मनात एक विचित्र शंका येऊ लागते. आणि 3 दिवसांनंतर मनात तो एकच प्रश्न सुरू होतो, माझी काही चूक झाली का? आपण नकळतपणे स्वतःलाच दोष देऊ लागतो. आपला आत्मविश्वास कमी होतो आणि ओव्हर थिंकिंगचं चक्र सुरू होतं. आणि यातली सगळ्यात वाईट गोष्ट हीच आहे की ही शांतता, हा जो सायलेन्स आहे ना, तो स्पष्ट नकारापेक्षा कितीतरी जास्त त्रास देतो. आज आपण हेच समजून घेणार आहोत की लोक घोस्ट का करतात, म्हणजे असं अचानक उत्तर देणं का बंद करतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा परिस्थितीत आपला आत्मसन्मान वाचवून डिग्निटीने कसं वागायचं. चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. घोस्टिंग इतकं का दुखवतं? याचं साधं सरळ कारण आहे. यात क्लोजर मिळत नाही, कोणतंच स्पष्टीकरण मिळत नाही. मानसशास्त्र सांगतं की ही जी अनिश्चितता आहे ना, ती आपल्या मनासाठी सर्वात जास्त त्रासदायक असते. म्हणजे बघा, आपल्या मेंदूला स्पष्ट नकार चालतो. कोणी समोरून नाही म्हटलं तर वाईट वाटेल, पण निदान एक उत्तर तरी मिळतं. पण जेव्हा फक्त शांतता असते तेव्हा मनात हजार प्रश्न निर्माण होतात. का? काय झालं असेल? माझी काही चूक झाली का? आणि जेव्हा कोणतंच उत्तर मिळत नाही तेव्हा आपलं मन स्वतःच्याच वेदनादायी कथा तयार करायला लागतं. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे, मी कदाचित बोरिंग असेन, किंवा त्यांच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं असेल. एक लक्षात घ्या, असं वाटणारी व्यक्ती वीक नसते किंवा ओव्हरथिंकर नसते. तिचं ब्रेन फक्त त्या अनिश्चिततेमध्ये, त्या अनसर्टेनिटीमध्ये अडकलेलं असतं. आणि हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला मेंदू स्पष्ट नकार स्वीकारू शकतो, पण गोंधळ आणि संभ्रम नाही. आणि म्हणूनच घोस्टिंग इतकं मानसिकरित्या त्रासदायक ठरतं. ठीक आहे, तर आता आपण याच्या मागच्या मानसशास्त्रात अजून खोलवर जाऊया. लोक असं का वागतात? खरं कारण पुढे आहे. चला, घोस्ट करणाऱ्या व्यक्तीचं माइंडसेट समजून घेऊया. साधारणपणे घोस्टिंग मागे 3 मुख्य मानसिकता असतात. पहिली म्हणजे संघर्ष टाळण्याची वृत्ती आणि अपरिपक्वता. दुसरी, स्वार्थ आणि समोरच्या व्यक्तीमधला रस कमी होणं. आणि तिसरी, जी सर्वात धोकादायक आहे, ती म्हणजे नियंत्रण मिळवण्यासाठी केलेला मॅनिप्युलेटिव्ह खेळ. पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण आहे संघर्ष टाळणं. काही लोकांना थेट नाही म्हणायला भीती वाटते. त्यांना वाटतं की जर स्पष्टपणे बोललो तर समोरची व्यक्ती दुखावली जाईल किंवा वाद होईल. त्यामुळे ते शांत राहण्याचा सोपा मार्ग निवडतात. ती व्यक्ती रोज बोलायची आणि अचानक गायब झाली, हे व्यस्त असणं नाही, हे अवॉइडन्स आहे. खरं तर घोस्टिंग हे समोरच्या व्यक्तीच्या कमजोर संवाद कौशल्याचा परिणाम आहे. जे लोक आपल्या भावना योग्यरित्या हाताळू शकत नाहीत तेच अशा प्रकारे गायब होतात. पण हे फक्त एकच कारण नाही. दुसरं कारण आहे स्वार्थ. आजच्या जगात लोकांकडे पर्याय खूप आहेत. अनेकदा असं होतं की जर कोणाला उत्तम पर्याय मिळाला तर ते हळूहळू आधीच्या व्यक्तीला बाजूला करतात, किंवा मग सरळ सरळ त्यांचा त्या व्यक्तीमधील रस कमी झालेला असतो. आणि हा रिझन जवळपास 90% गोष्टींच्या प्रकरणांमध्ये असतो. कधीकधी त्यांना जे हवं होतं, मग ते लक्ष असेल, व्हॅलिडेशन असेल किंवा भावनिक आधार, ते मिळालं की त्यांचं काम संपतं. हे लक्षात ठेवायला हवं की काही लोक समोरच्याचं अस्तित्व नाही तर फक्त स्वतःचा फायदा पाहतात. आणि आता येतो सर्वात धोकादायक प्रकार, पॉवर प्ले घोस्टिंग. इथे घोस्टिंग हे एक शस्त्र म्हणून वापरलं जातं. हेतुपुरस्सर शांत राहून समोरच्या व्यक्तीला भावनिकरित्या कमजोर केलं जातं. ते शांत राहतात कारण त्यांना माहीत असतं की समोरची व्यक्ती त्यांच्या मागे लागेल, एकापाठोपाठ मेसेज करेल, हताश होईल, आणि यातून त्यांना समोरच्यावर नियंत्रण मिळवल्यासारखं वाटतं. इथे शांतता म्हणजे संवाद नसतो, तर एक प्रकारचं मॅनिप्युलेशन असतं. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत स्वतःला दोष देऊ नका. तुमचा यात दोष नाही, पण यावरची तुमची रिॲक्शन तुमचं भविष्य ठरवेल. चला, घोस्टिंगबद्दलचे काही मोठे गैरसमज दूर करूया. घोस्टिंग झाल्यावर मनात पहिला प्रश्न येतोच, मी कंटाळवाणा आहे का?
किंवा मी चांगला किंवा चांगली नाहीये का? नाही, अजिबात नाही. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. सत्य हे आहे की घोस्टिंग हे तुमच्या पात्रतेबद्दल काहीही सांगत नाही. उलट ते समोरच्या व्यक्तीची अपरिपक्वता, संघर्ष टाळण्याची वृत्ती आणि त्यांचा कमजोर संवाद कौशल्य दाखवतं. मग अशा परिस्थितीत काय करायचं? चला, आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, आत्मसन्मान वाचवण्यासाठीचे नियम. हे ऐकल्यावर तुम्ही मेसेज नाही, तुम्ही स्टँडर्ड सेट कराल. पहिली पायरी, पॅनिक होऊ नका. पहिल्या 24 तासात 10 मेसेज किंवा सतत कॉल करणं टाळा. दुसरी पायरी, 24 ते 48 तासानंतर एकच स्पष्ट आणि शांत मेसेज पाठवा. जसं की, हे सगळं ठीक आहे ना, तू बिझी असशील तर ठीक आहे, पण जर तुला बोलायचं नसेल तर कृपया स्पष्ट सांग. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, तरीही शांतता असेल तर आत्मसन्मानाने तिथून निघून जा. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जितका जास्त पाठलाग केला जातो तितका आत्मसन्मान कमी होतो. खरा आत्मसन्मान म्हणजे उत्तर मागणं नाही, तर ती शांतता स्वीकारून सन्मानाने पुढे जाणं. आणि हा आहे तो अंतिम गोस्टिंग रूल जो मी सुरुवातीला सांगितला होता, नो रिस्पॉन्स इज अ रिस्पॉन्स. म्हणजेच उत्तर न मिळणं हेच एक उत्तर आहे. त्यांची शांतता हेच तुम्हाला मिळणारं सर्वात स्पष्ट उत्तर आहे. त्याचा अर्थ नाही असा होतो. आणि हेच क्लोजर आहे, ते स्वीकारा. आज एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, ज्या लोकांमध्ये तुमच्याशी स्पष्टपणे बोलण्याचं धाडस नाही, ते लोक तुमच्या आयुष्यात असण्याच्या लायकीचे नाहीत. क्लोजर बाहेरून नाही मिळत, ते आतून मिळतं. जे लोक तुमची किंमत समजत नाहीत, ते तुम्हाला डिझर्व्ह करत नाहीत. तुमच्यापैकी कोणासोबत असं घडलं असेल तर आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. इथे आपण प्रेम, मानसशास्त्र आणि आत्मसन्मान यावर बोलतो. आणि जर हे विश्लेषण तुमच्या मनाला भिडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या वेळी आपण रिस्पेक्ट सायकॉलॉजी आणि अटॅचमेंट स्टाईल्स यावर खूप खोलवर चर्चा करणार आहोत.